So I am going to continue in the new video. Minus 8 upon 22, that is minus 4 upon 11. Okay, so this is the slope of the line OE. Okay, therefore equation of OE is y minus y1, that is 2, is equal to slope into x minus x1, 4. So 11 ने मल्टीप्लाई करा, 11y minus 22 is equal to minus 4x plus 16, that is 4x plus 11y is equal to 16 plus 22, that is 38. Okay, say number 2. आता हे 1 आणि 2 जे इक्वेशन्स आहेत ना, हे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. सो ॲक्च्युली दिस इज द -2. त्यामुळे हे इथे +2 होतील, दॅट इज +22, आणि ते +22 तिकडे गेल्यावर -22 होतील. सो इट विल बी 6. ओके, it will be 6, not 68. आणि -22 plus 16, that is -6. ओके, सो कॅल्क्युलेशन खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. मोठा लेसन वाचल्यामुळे काय होतं, मागील पानावर असेल तर गोंधळ होतो पुढच्या पानावर खेचताना. एनिवे, आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर. सो 1 आणि 2 आता आपल्याला सॉल्व करायचं. मग काय करणार, आपण 1 ला 11 ने मल्टिप्लाय करूया. Okay, I will solve the remaining part here. Equation 1 multiplied by 11. So 99x plus 11y, okay, is equal to -11. Say number 3. आता 3 आणि 2 यांचं मी सबट्रॅक्शन करणार आहे. सो 3 मधनं 2 गेले, 99 मधनं 4 गेले, 95 उरले. 11 मधनं 11y गेले, कॅन्सल. -11 आणि मायनस +6 म्हणजे 17. ओके, -11 + 6 म्हणजे -5. सो x इज इक्वल टू 13. किती होतात, 19. x इज इक्वल टू -19. ओके, सो 19 5 are 95. सो x इज इक्वल टू 1 upon -19 येते, कारण हे इकडे जाते ना, आपण होते. सिमिलरली पुट x इन सपोज 3. 3 मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू टाकली तर 99 into -1 upon 19 plus 11y is equal to -11. आता आपण काय करू, 11 ने सगळ्यांना डिवाइड करून टाकू. 11 9 जा म्हणजे -9 upon 19 plus y is equal to -1. So y is equal to -1 plus 9 upon 19. Okay, so we get it is -19 plus 9, that is y is equal to -10 upon 19. Okay, therefore the point of circumcenter O has the coordinate, therefore O has the coordinate -1 upon 19 हे आणि -10 upon 19. ओके, हे सम खूप मोठं होतं, त्यामुळे लक्षात ठेवा